गोपाल कृष्ण भगवान तैसी त्रिभुवनिधि दुखे आणि नानाविध पातके दैन्य जात चितुके तेथेचे वसे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 114 ओवीचा आपण विचार करतो आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात आणि ब्रह्मदेव प्रजेला सांगतात की जो स्वधर्माचा त्याग करेल त्याला काळ दंडील, चोर म्हणून त्याचं सर्वस्व हरण तर करीलच करील, पण तरी पण तैसी त्रिभुवनीची दुःख आणि नानाविध पातके, या त्रैलोक्यातली दुःख आणि अनेक प्रकारची पातक आणि जेवढे म्हणून एक दारिद्र्य आहे, दुःख आहे, ते सर्व त्याला प्राप्त होतील. याच्यातून तो कधीच सुटणार नाही. जो स्वधर्माचं आचरण करणार नाही, विहित निष्काम कर्म करणार नाही, त्याला त्रैलोक्यातले दुःख प्राप्त होतील, अनेक प्रकारची पापं प्राप्त होतील आणि स्वधर्महीनाला विहीनाला जेवढे म्हणून दारिद्र्य आहे तेवढे दारिद्र्य त्याला प्राप्त होईल. अमोल मनुष्य देह प्राप्त होऊन जर तो स्वधर्माचं आचरण करत नसेल तर त्याला एवढं प्राप्त होईल. ऐसे होय तया उन्मत्ता, ज्याला मनुष्य देहाचा विसर पडलाय, ज्याला स्वधर्माचा विसर पडलाय, त्याला उन्मत्त असं म्हटलेलं आहे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग नसुटे बापा रुदता, मग तो किती जरी रडत बसला तरी सुटणार हो नाहीये. या दुःखातून, या दारिद्र्यातून, या पातकातून तो कदापिही सुटणं शक्य नाही. ते किती ओरडला रडला न ओम मारली तरी काहीच होणार नाही. म्हणून म्हटलं त्याने ऐसे ही होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, कल्पांती सर्वथा प्राणी गणते. तू कधीच सुटणार नाही, वर्ष 2 वर्षात नाही. कल्पांत, एक कल्प गेला तरी तो या पापातून, या दुःखातून, या दारिद्र्यातून कधीही सुटणार नाही. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. अर्थात म्हणून जर एवढं पाप होऊ नये असं वाटत असेल तर, एवढे दुःख प्राप्त होऊ नयेत असे वाटत असेल तर, एवढं दारिद्र्य प्राप्त होऊ नये असं वाटत असेल तर निजवृत्ती हे न सांडावी. कोणीही आपल्या स्वधर्माचा त्याग करू नये आणि दुसऱ्याच्या धर्माचा विचार करू नये. कारण स्वधर्म निधनम श्रेयः,
परधर्म भयावह, स्वधर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याला दृष्टांत दिलं की वाकडी तिकडी जरी असेल तरी आपली आईच ती, रंभा जरी असली तरी दुसऱ्याची काय कामाची ती. त्याला दृष्टांत दिला. आपला धर्म तो आपलाच कसा जरी असेल तरी आपल्या धर्माचा त्याग करता कामा नये आणि दुसऱ्याचं पाहून त्याचं आचरण करता कामा नये. त्यांचं त्यांना करू दे, पण आपण त्यांच्या मागे जायचं हो नाही. मग कोणी असेल ते, कुठल्याही संप्रदायाचे असतील, कोणी असतील, आपला एवढा विठोबा सोडला आणि कोणाच्या मागे पळत राहत तुम्ही, काय अर्थ आहे काय? असं नाही आहे. लक्षात ठेवा, आपला धर्मच माणसाला कळत नाही. आपला देव, आपला धर्म, आपलं कर्म, आपलं तत्व हे कळत नाही माणसाला. आणि माणसं कुणाच्याही मागे पळत राहतात. पळानात का, पण त्याने फार नुकसान होतं, फार तोटा होतो. काय होतो तोटा? त्रिभुवनेची दुःखे, त्याला त्रैलोक्यातले दुःख प्राप्त, सर्व प्रकारची पापं त्याला प्राप्त, सर्व प्रकारचे दारिद्र्य त्याला प्राप्त. हे असं इथं ओवीत म्हटलेलं आहे. फार मोठे नुकसान होते. करेना का कुणाच्याही का मागं पडेना, पण हे सर्व भोगावं लागतं. आपला स्वधर्म, आपल्याच कुलदेवता सोडली, माझी कुळीची कुलदेवी केली ठावी संतांनी. आपल्या कुळातली कुलदेवी जी आहे ती भगवान पांडुरंग. उगीच सोडायचं आणि कुणाच्याही मागं पळत राहायचं. आमची कुलदेवता ही, आमची कुलदेवता, अनेक प्रकारच्या कुलदेवता अनेक लोकांच्या आहेत. पण महाराजांनी मात्र असं म्हटलेलं आहे, माझी कुळीची कुलदेवी हे केली ठावी संतांनी, केली ठावी. माझी कुलदेवता मात्र एकच परमात्मा. अनेक प्रकारचे आम्ही कुठल्याही देवतेला मानत नाही. ते अवतार आहेत, ते सगळे कार्याकरता घेतलेले अवतार आहेत. कार्य संपलं की ते बिचारे पुन्हा एकरूप झाले भगवंताशी, कारण ते भगवंताचेच अवतार आहेत. देवो देवी पाहे, अवघा 18व्या अध्यायामध्ये की देवो देवी पाहे, अवघा मीच आहे. देवी असेल, देव असेल, कुठलाही असो, सगळ्यामध्ये मीच आहे. पण मला सोडून कशाला त्यांच्या मागे पळत राहतात, असं भगवान स्वतः सांगतात. म्हणून निजवृत्ती न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. तिरुपती बालाजी आणि भगवान पांडुरंग वेगळा आहे का? एकच आहे. म्हणजे जाऊन ह्याला खौर करायचे, तिथे जाऊन स्त्रिया काय, पुरुष काय, कशा करता? कोणी सांगितलं? कुठल्या शास्त्रात आहे काय? हे असं आपला धर्म सोडायचा आणि काही करत राहायचं आणि काही वागत राहायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याला सगळी फळं भोगावी लागतात काय? तेव्हा म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. इंद्रिय, मी कुठल्या देवाची निंदा करतो अशातला भाग नाही आहे, पण तो सगळा एकच आहे. मला एवढंच सांगेल, अनेक देव नाही आहे. आणि का ते म्हणता देव, तुम्ही असं म्हटलेलं आहे की अनेकाला जर देव म्हटलं तर अनंत जन्माचे पाप आपल्या मागे लागतात. म्हणून निजवृत्ती न सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी. काय? इंद्रियातला स्वैर वागू देऊ नये. मन कोणीकडे भटकत राहतं, कुठेही जातं, काही करत राहतं कुठे, मग त्याच्या मागे जाणं योग्य. मनाच्या मागे नांद्या होणे फिरे, असं माऊली म्हणतात. नाही की मनाच्या मागे फिरू नये. मनाला काही आवडलं तर आपण ते आवडून घेऊ नाही. काय? मनाला चांगलं कधीच आवडत नाही, मनाला नेहमी वाईट आवडतं. लक्षात, चांगल्याचा स्वीकार करत नाही मन. तुम्ही सूक्ष्म विचार करा. काय? नेहमी वाईटाचा विचार करत राहते मन.
आणि नको त्याचा विचार, भूतकाळातला विचार करील, भविष्यकाळाचा विचार का होईना, पण चांगल्याचं करावं ना. ते चांगल्याचं करतच नाही, वाईटाचा विचार करत राहा. म्हणून कधीही निगेटिव्ह विचार करायचा ओ नाही आहे. लक्षात, चांगला विचार करायचा नेहमी. पुढे चांगलं होणार आहे, वाईट होणार नाही. आपल्या मुलाबाळाचाही कधीच त्या वाईटाचा विचार कर, चांगलं होईल, त्यांचं कल्याण असं म्हणावं. उगीच त्यांचं वाईट कशाला चिंतन करायचं आणि वाईटाचा विचार कधी करायचा हो नाही आहे, चांगल्याचा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. कोणाचाही, कोणी असो, मुलं असो, कोणी असो, कोणी असो, कोणाच्याही वाईटाचा विचार, शत्रूच्याही, जे खडाची व्यंकटी सांडो, शत्रूच्या सुद्धा वाईटाचा विचार करायचा. उलट त्याचा वाईटपणा जावो आणि त्याला सज्जनत्व प्राप्त हो, अशी प्रार्थना माऊलीने केलेली आहे. माऊलीने कितीतरी शत्रू, पण माऊली कुणाचे शत्रू झाली नाही. त्यांना शत्रू तर पुष्कळ लोकांनी केलं, म्हणून त्यांच्या मनात कोणाबद्दल वाईट आलं काय? कधीही वाईट नाही. संतांच्या मनामध्ये त्यांना किती जरी लोकांनी त्रास दिला तरी त्याबद्दल कधीच अशा प्रकारे त्यांना वाईट वाटलं, वाईटाची इच्छा केली हो नाही. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. म्हणून आपला स्वधर्म जो आहे त्याचा कधीही त्याग करू नये. आणि मग इंद्रिये बरळो नेदावी, मनाच्या मागे जाऊ नये. मन कुठेही जायची इच्छा करतो, काही खायची इच्छा करतो, म्हणून आपण खाऊ का? म्हणून कुठे मन आहे ते काय, माझं मन तिथं गेलं होतं म्हणून. आणि म्हणून काय, मन काय त्याला पाय का जातं का? ते पाय चालत हो नाही चालत. काय एक मुलगी दुकानात गेली भाजीच्या, ते म्हणली आज एकादशीला बटाटे चालतात का? तर म्हटलं चालतात. मग मी जाते आता घरी, आज बटाटे न्यायचेत ना. नाही तुम्ही म्हणले ना चालतात, मग त्यांना पाठवा. चालत होती काय चालतात ना, मग त्यांना चालत येऊ. तसं मन चालतं काय? नाही हो, मन चालत नाही, मन जातं, पण मनाच्या मागे आपण जायचं हो नाहीये. लक्षात ठेवा. इंद्रिये बरळो नेदावी, मनाच्या मागे कधी जायचं, मन काय म्हणेल तसं वागायचं हो नाही आहे. ऐसे प्रजाती शिकवी चतुराने. अशा प्रकारे सर्व प्रजेला ब्रह्मदेव शिकवतात. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. एक असा मोठा दयाळू माणूस होता आणि श्रीमंत होता. त्याला वाटलं बिचारी मासे सारखे पाण्यात राहतात. मग त्यांनी 4-5 किलो गावरान तूप आणलं, एका पाटीत ठेवलं, ते मासे काढले त्यात टाकले. जमेल का? काय जैसी जळचरा जळ सांडे. अरे जलचराला पाणी टाकल्याबरोबर, पाण्यातून काढल्याबरोबर ते नष्ट होतात. मग तुझ्या दयाला काय करायचं? तू खा, त्या माशाला कशाला टाकतो त्याच्यामध्ये? काय जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे. त्यांना पाण्यातून बाजूला काढलं की ते मृतवत होतात आणि मरून जातात. हा स्वधर्म तेने पाडे विसंबू नये. त्याप्रमाणे आपल्याला स्वधर्माच्या बाजूला गेलं की मरण प्राप्त व्हावं. मग स्वधर्म सोडू नाही, स्वधर्माला कधीही विसंबू नाही. लक्षात
मग सर्वस्व नाश होतो असं म्हटलं गेलं. म्हणून तुम्ही समजती आपुलिया कर्मी उचिती. म्हणून तुम्ही सर्वांनी, कोण सांगतं? ब्रह्मदेव. कुणाला सांगतात? प्रजेला. म्हणून तुम्ही सर्वांनी, म्हणून तुम्ही समजती आपुलिया कर्मी उचित. आपल्या कर्माप्रमाणे वागा. उगी कोणाचं चांगलं म्हणून ते पाहू, उगी दुसऱ्याचं घर चांगलं म्हणून तिथं नेऊन बिराट ठेवलं तर डोळे खावे लागते ना. इथं कसे आलात तुम्ही? तुमचा बंगला फार प्रशस्त चांगला वाटला म्हणून आलो. अरे वा रे भाषा काय होईल? अरे त्याचे परिणाम काय होतील तुम्ही बघून घ्या. पण दुसऱ्याचं चांगलं असेल तर आपण त्याचा अंगीकार, त्याचा स्वीकार, त्याची इच्छा करावी का? नाही. म्हणून तुम्ही समजती आपला लिया कर्मीवर. दुसऱ्याचा विचार करू नका, दुसऱ्याप्रमाणे वागू नका. आपलं कर्म काय आहे ते सोडू नका. आपल्या योग्य कर्माचा आणि आपल्या विचार करा आणि योग्य आपल्या कर्माप्रमाणे आचरण करा. आणि ते सुद्धा निष्काम भावनेनं करा. देवापुढे काही मागायचं नाही. हे लक्षात ठेवा. काय त्या देवा महादेवाच्या पुढे जातात आणि काय बडबडतात अर्धा तास. काय देवा असं होऊ दे, देवा तसं होऊ दे. आलं नाही. देवाला कळत नाही, ते डोळे नाही, त्याला कळत नाही का? आपण कशाला त्याला सांगायचं? आपण कधीही कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे मागणी करायची नाही. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. कशाचीही मागणी करायची नाही. त्याला कळतं सर्व, काय द्यावं काय देऊ नये हे त्याला कळतं. म्हणून मागायचं नाही आहे का? मी एकदा असं तर जातो दर्शन, रोज जात नाही. ते एक बाई असे त्या डोकं लावलं त्या शिवलिंगाला आणि बडबड मला वाटतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणते की. म्हणून मी असं कान देऊन ऐकलं तर तिने माझ्या कोंबड्याला, माझ्या कुत्र्याला, माझ्या गाईला, माझ्या पोरांना, माझ्या नातवाला सगळ्याला खुशाल ठेव. अरे मंत्र वेगळाच. मला फार वाईट वाटलं देवा. अरे तुम्ही काय करता, काय मागता देवा? असं मागायचं नसतं काय. त्याला कळतं सर्व. फक्त चांगलं करा, चांगली इच्छा करा, चांगलं कर्म करा. नक्कीच तुमचं चांगलं होईल. वाईट कधी होणार नाही आहे. पण त्याला मागायचं नाही. देवाशी काही मागायचं नाही आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हाला अयोग्य आहे. आमच्या वाडवडिलापासून चालत आलेली रीत आहे. कोणापुढेही काहीही मागायचं नाही. म्हणून म्हटलं की जैसे जलचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे. म्हणून तुम्ही समजती आपुला आलिया कर्मी उचिती. म्हणून तुम्ही सर्वांनी आपलं कर्म करा. काय म्हणून तुम्ही समजती आपला आलिया कर्मे उचिती. मला काही लोकांनी विचारलं कराळे मामा इतकं उशिरा काय तर म्हणून त्याने मला कसं विचारलं आणि मला कसं सांगता येईल? विचारतात मला लोक बरं का. कराळे मामा एवढा अर्ध्यात कामाने येतात तसं उशिरा काय मला काय विचारतात. त्यांना विचारा ना तुम्ही. मला विचारतात लोक. मी कसं काय सांगू शकेल त्यांचे काय त्यांच्या मागे अडचणी आहेत, काय दुःख आहे, त्यांना काय संकट आहे. तर मी कसं जाणू शकेल का? नाही. त्यांना विचारा बघ म्हणजे मला विचारतात लोक. म्हणून तुम्ही समजती आपुला आली. आम्ही मागं बोलत असतो, समोर बोलत असतो. आपुला आलिया कर्मी समजती. तुम्ही आपुला आलिया कर्मी उचिती. तुम्ही सर्व नाही का आपलाले कर्म करा. दुसऱ्याचं करू नका, दुसऱ्याचं पाहू नका, दुसऱ्याचा हेवा करू नका.
निरत भावे पुढत पुढती म्हणिपत असे. आणि म्हणून मी खरंच तुम्हाला नेहमी सांगतो तेच, पुन्हा 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 पुढत पुढती, म्हणजे पुन्हा 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 मी तुम्हाला तेच सांगतो, कारण तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून सांगतो. कारण माणसाच्या लक्षात व्यवहार सगळा राहतो हो, फक्त परमार्थ राहत नाही. म्हणून मग ब्रह्मदेव म्हणतात मी तुम्हाला पुन्हा 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 तेच सांगतो. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते त्वगं पाप ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. यज्ञशिष्ट काय म्हणते आणि की यज्ञ, कोणते यज्ञ? आता ते माणसं सगळंच विसरून गेलं, सगळं विसरून गेलं. वैश्वदेवाधिक सर्व यज्ञ. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. वैश्वदेवाजी के यज्ञ आहेत. किती प्रकारचे यज्ञ रोज करावं लागतात? रोज पंचमहायज्ञ, रोज 5 यज्ञ करावे लागतात. लक्षात काय? आणि मग उरलं राहिलेलं जे अन्न आहे ते अशा प्रकारे जी खाणारी माणसं आहेत ती पापापासून मुक्त होतात. मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो, नाही की पंचमहायज्ञ करून जे शिल्लक राहील ते अन्न खाणारे आणि त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच तेच या पापापासून सुटल्या जातात. लक्षात. परंतु नाही त्याला काही आहे महत्त्व आहे. लक्षात. एक तुम्हाला गंमत सांगतो बरं का, थोडी गंमत सांगतो. ते एकदा सहस्र भोजन होतं का लक्ष भोजन होतं ब्राह्मणाचं रोज अधिक मासात महिनाभर. तर त्या ब्राह्मणाचा एक मित्र होता. तो म्हणला कुठं जातो रोज तू? हातात ती फुलपात्री घेऊन, ते पंचपोळी पात्र असतं हातामध्ये, आणि ते रोज कुठे जात असतं? अरे म्हणला ब्राह्मण भोजन काय असतं ते जेवायला? पंचपक्वान्न म्हणून तुझे गारवर आलेलं आम्हाला काही भाजीन भाकरीन मी एखाद्या वेळेस येऊ तुझ्याबरोबर. ते म्हणलं ये, पण तुला वेश बदलावं लागेल सगळं. काही हरकत नाही, ये. मग त्याला ते जानवं घातलं, त्याला सोवलं, पंचपोळी पात्र त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं हे बघ लक्षात ठेवा, मनुष्याने नेहमी अनुकरण करावं. दुसरे पुढचे कसे करतात ते बघायचे आणि तसं करायचं. नाही तो काही वेगळं करशील नाही तर होईल माझंही जाईल बोंबारून तुझंही जाईल. तर म्हणलं बरं. मग ते गेले. मी करेल तसं माझं साहेब मागे, मी माझं सांग वागेल तसं. म्हणलं बरं. आणि पुढचे करतील तसं कर. गेले तिथं. म्हणजे ते पाठ थाट रांगोळ्या सगळ्या होत्या, तर बसले आपल्या आपल्या पात्रावर. म्हणजे पात्रावर नाही बसले, पाठावरती बसले. बसल्यानंतर मग ते वाढायला सुरुवात झाली. तर त्याने ते खाली ताटाखाली मंडल करावं लागतं. सगळ्यांनी केलं. त्याला वाटलं हे काय कंजूस येतल्या कसे. त्यांनी फुलपात्र्यानेच पाणी ओतलं. बरं ओतलं ते ओतलं, जाऊ द्या. तिकडे बघितलं काय मूर्ख माणूस आहे, सांगितलं नाही. लोक करतात तसं करावं. झालं. पुढे वाढ झाल्यानंतर चित्रावळी. ते काय फार घास भात नसतं करायचं. चित्र आणि स्वाहा चित्रकर्म ते 5 ठिकाणी ठेवायचं असतं. ते
नाही का आहुती द्यायची याची. आणि मग ते त्याने ते 2-2 शीट सगळे पाहिले त्याने. तेव्हा त्यांचं काय वापस जाते. 2-2 शीट लागले ठेवायला. चल लोकाला गंमत वाटली. हा कोणी आणला हा कोणी कोणाच दिसतो तो वरून झालं. मग आता पुन्हा पाणी फिरवायचं ताटक होतं ना. सगळ्यांनी हातात असं घेऊन पाणी फिरवलं. त्याला वाटलं काय हे पाव ठेवले हे तांबे. तर सगळं दुसऱ्याच्या पात्र खाली गेले. हे धनगासारखा वागतो रे. अरे मला ओळखलं रे मला. मनुष्याने कसं वागावं पंचमहायज्ञ करायचे. पण ते कसे लोक करतात निदान पहा शिका आणि त्याप्रमाणे करा. तुमच्या मनात सांगूनही माणसाला कळत नाही. माणसं कशी वागतात काही करतात. त्याच्यामुळे मग काहीही होतं. एकाला असा आजार झाला म्हटलं मला काही फार साधा पोट दुखतं. म्हणलं कसं कसं दुखतं रे पोट. तुम्हाला कसं कसंच होतं मला. अरे पण कसं होतं ते सांगशील का नाही. ते म्हणलं कसं कसंच होतं. मग म्हणलं असं करतो आता. कसं कशाला काही औषध नाही. मग कशा बशाचा काढा घे. काय मनुष्याला कोणती गोष्ट कळावी निदान दुसऱ्याने सांगितल्याप्रमाणे अनुकरण करावं. आपल्या बुद्धीचा फार वापर करू नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी की बा मनुष्याने पंचमहायज्ञ दररोज जर केले आणि उरलेलं जर अन्न आपण ग्रहण केलं तर तो सर्व पापापासून मुक्त. मुंचते मुच्यंते सर्व किल्बिषयी भुंजते ते त्वघम पापा. काय आणि मग लक्षात ठेवा तो भुंजते ते त्वघम पापा ए पचंत्यात्मकारणात. जे आपल्या पुरतंच अन्न शिजवतात आणि आपणच खातात ते पाप खातात. कोणाला अतिथीला द्यायचं नाही. पुढे पक्षाला टाकायचं नाही. गाईला द्यायचं नाही. भिक्षुकाला द्यायचं नाही. काय आणि आपणच खायचं. मग ते काय भुंजते ते त्वघम पापा. मग ते काय खातात पाप खातात. आणि मग काय होतं पचंत्यात्मकारणात. आणि मग ते पापी लोक बस अन्नाच्या रूपाने पाप ग्रहण करतात. स्वतः करतात कारण स्वतःच खायचं कुणाला द्यायचंच नाही. अरे सगळ्या करता आहे ते. तुझ्या करता एकट्या करता हो नाही आहे. लक्षात ठेवा. देखे विहित क्रिया विधे निर्हेतुक बुद्धी जो असत्ये समृद्धी विनियोग करी. देखा विहित क्रिया विधी म्हणून कर्म जे करायचं ते काही बी करायचं नाही. वर्ण विहित आपल्या वर्णाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे पण ते कसं करायचं पुन्हा निर्हेतुक बुद्धी. ते सुद्धा निष्काम भावनेनच करायचं. कुठल्याही प्रकारे फलाची इच्छा धरून जर कर्म केलं तर ते बाधक होतं. बाधक होतं म्हणजे या जन्मात केलेलं कर्म अनंत कोट जन्म त्या भोगायला होतं. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी की निर्हेतुक बुद्धी. कोणतेही कर्म करा तुम्ही देवाला अर्पण करून करा. फलाची इच्छा करू. मी मागा तुम्हाला सांगितलं की देवाला सगळं कळतं हो पण काही इच्छा करायची नाही. काय फल कर्म तर करायचं. कर्म होणारच आहे पण कर्म निष्काम भावनेनं करायचं. निर्हेतुक बुद्धीनं म्हणजे फलाची इच्छा न धरता कर्म करावं. जो असतीये समृद्धी विनियोग करी. मग आपल्याला जे मिळाले देवाने दिलंय आपण नाही घेतलं ते. काय माणसं इतकी कंजूस असतात. तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलं तुपात जर माशी पडली
तर ते चोखून खातात, तूप वाया जाईल म्हणून. त्याचं नाव काय आहे? मक्के. अरे शेवटी का तो उरार बांधून नेणार आहे, सगळं इथंच राहणार आहे काय. नेहमी काय असती समृद्धी त्याचा विनियोग करी काय. हो, भगवंताने जे तुला दिलंय ते तुझ्या करता दिलेलं हो नाही आहे, ते सर्वाकरता आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. उदास विचारे उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणे. उत्तम भोगिल. जोडून या धन उत्तम व्यवहार, चांगला लोकांना फसवून लबाडी करून नाही मिळवायची. उत्तम व्यवहाराने पैसे मिळवायचे आणि ते सगळ्या करता आहे. उदास विचारे वेच करी. आपल्या पोरांना तुझ्या पोर काही उरार बांधून येणार शेवटी तुला देतात की नाही काही कुणास ठेव का असं बोंब मारायला होतं. हो, पोरं करता पोरांकरता. कोण पोरं चोट्टे कुणीकडचे काय. तुझं बघ, तुझ्या हिताचा विचार कर, स्वतःच्या. दुसऱ्याचा विचार करू नको आहे. म्हणून तुकोबा जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणी. म्हणून म्हटलं या ठिकाणी असती समृद्धी विनियोग करी. जी तुला दिले देवाने त्याचा योग्य प्रकारे विनियोग कर. साठवून ठेवून उपयोग होणार नाही. हे लक्षात. 13वारी घालतात की नाही कट्टे कोणास ठेव. चोट्टे श्राद्धही करतात की नाही. आता पुढे वरचेवर फार अवघड होत चाललंय. हो, अवघड हे लक्षात ठेव. एकाने मला सांगितलं, पोरी बघा हो, अरे मी काय फिरतो असतो का, आता कीर्तन नाही, प्रवचन नाही, काही नाही. पण तू बघितलं, गेलतो म्हणला एक ठिकाणी 2 मुली होत्या त्याला. तिथे गेल्यानंतर तो म्हटला, माझ्या थोरल्या मुलीचं लग्न झालं, त्यांनी मला 4 लाख रुपये दिले होते. घडलेली घटना बरं, कालची गोष्ट. 4 लाख रुपये दिले होते त्या गेलेल्या माणसाला सांगतो. म्हणजे त्यांनी सुद्धा या मुलीचे हो आली. मुली सुद्धा फुकट मिळायला तयार हो नाही, मिळतच नाही. मी काय सांगतो, लक्षात ठेवा की असती समृद्धी विनियोग करी. मुलीचा बाजार मांडलाय, उपयोग नाही त्याचा. काय कन्या गो करी असं म्हणत नाही, विक्रय जो करी. मुलीचा पैसा घेतला तर नरकाची प्राप्ती असं शास्त्र आहे त्याचं. लक्षात. कन्या गो करी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा जनामाची असं म्हटलेलं आहे. म्हणून जो अतिशय समृद्धी विनियोग करी, आपल्याला जे भगवंताने दिलंय ते आपल्या उपनिषदात सांगितले, लक्षात ठेवा. किंवा अशा प्रकारे आपल्याला जर त्यातला काही भाग निदान कमीत कमी 25% तरी दानधर्म केलं तर ती द्रव्य शुद्धी होते. निदान कमीत कमी 10% तरी, रुपया मागे 10 पैसे तरी हो दानधर्म केला पाहिजे. नाही तर त्याचं फल फार वाईट भोगावं लागतं. म्हणून असती समृद्धी विनियोग करी. जे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे ते त्याचंच आहे, भगवंताने दिलेलं आहे ते. मग त्या सत्कर्माकरता त्याचा विनियोग कर, नाही तर त्याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतील असं ब्रह्मदेव प्रजेला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव